नमस्कार BLO बंधू आणि भगिनींनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा जो विषय आहे की जे वेगवेगळे आपल्याला एरर येतात फॉर्म व्हेरीफाय करत असताना, तर आज आपण एक वेगळ्या प्रकारचा एक एरर पाहणार आहोत. तो एरर फॉर्म नंबर 6, फॉर्म नंबर 8 कोणत्याही फॉर्मला येऊ शकतो. तर तो कसा सोडवायचा ते आता पाहूया. प्रथमतः आपला लॉग इन करून घ्या आणि लॉग इन केल्यानंतर आपण चेकलिस्टमध्ये जाऊया. बघा, आपल्या चेकलिस्टमध्ये जाऊया आपण. या ठिकाणी चेकलिस्टमध्ये या ठिकाणी गेल्यानंतर हा तो एक फॉर्म आहे. बघा, मी पाहू शकतात हा तो एक फॉर्म आहे. तो आता व्हेरीफाय करायचा आहे. मी क्लिक करतो. आता बघा, हा फॉर्म नंबर 6 आहे. मी पाहू शकता या ठिकाणी हा फॉर्म नंबर 6 आहे. त्याच्यावर मी क्लिक करतो. व्ह्यू फॉर्म 6वर क्लिक करतो. एक महिला मतदार आहेत, त्यांचा हा फॉर्म आहे. आता फॉर्म व्हेरीफाय करताना जी प्रोसिजर असते, या ठिकाणी मी सेम या बटनावर क्लिक केलं. पुन्हा या ठिकाणी सुद्धा मी सेम या बटनावर क्लिक केलं. या ठिकाणी डॉक्युमेंट्स BLOने पाहून घेतले. डॉक्युमेंट पण बरोबर आहेत. या ठिकाणी सेम या बटनावर क्लिक केलं. पुन्हा खाली या ठिकाणी पत्ता आहे. बघा, या ठिकाणी मी अटॅचमेंट चेक केली, त्यांनी स्वयं घोषणापत्र दिलेलं आहे. ते पहिलं, ते पण बरोबर आहे. या ठिकाणी सेमवर क्लिक केलं. या ठिकाणी पुन्हा सेम या बटनावर क्लिक केलं. पुन्हा खाली या ठिकाणी त्यांच्या जे फॅमिली डिटेल्स दिले आहेत त्यांनी, ते पण आपण चेक केलं आहे. ते पण बरोबर आहे. सेम बटनावर क्लिक केलं. या ठिकाणी अवेलेबल या बटनावर मी क्लिक करतो. खाली सेम या बटनावर क्लिक करतो. आणि या ठिकाणी रिमार्क्स जो आहे तो रिमार्क्स, बघा, रिमार्क्स लिहावा लागतो. रिमार्क्स लिहितो मी, ॲक्सेप्ट अँड व्हेरीफाय बाय BLO. ठीक आहे, असं लिहितो आणि खाली सबमिट या बटनावर क्लिक करतो. तर बघा मित्रांनो, सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा हा वेगळा एरर आहे. एरर नंबर आहे 400. तर एरर काय बघा, करंट ॲड्रेस प्रूफ टाईप शुड नॉट कंटेन स्पेशल कॅरेक्टर, असा हा एरर आहे. तर हा एरर कसा सोडवायचा, कसा घालवायचा ते आता पाहूया आपण. मी ओके या बटनावर क्लिक करतो. प्रथमतः आपण पुन्हा तो फॉर्म ओपन करूया. व्ह्यू फॉर्मवर क्लिक करतो. आता या ठिकाणी ॲड्रेस प्रूफबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे. मग आपल्याला कुठे जावं लागेल, त्या ॲड्रेसच्या रकान्यामध्ये. बघा, हा ॲड्रेस सेक्शन आहे, रेसिडेन्शियल डिटेल्स हा सेक्शन आहे. या ठिकाणी आपण जे सेम केलं होतं ते सेमऐवजी आता आपण नॉट सेमवर क्लिक करणार. नॉट सेमला क्लिक केलं. आता नॉट सेमला क्लिक केल्यानंतर पुन्हा जर वरती स्क्रोल केलं मित्र हो, तर या रेसिडेंटच्या सेक्शनमध्ये एक एडिट नावाचं बटन येतं. बघा, हे दिसते तुम्हाला, हे आहे ते एडिट नावाचं बटन. याला मी क्लिक करतो. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तो फॉर्म आता ओपन होईल. म्हणजे फॉर्म म्हणजे काय, तो जो सेक्शन फक्त ओपन होईल. आता हा सेक्शन ओपन झाल्यानंतर आपण जर खाली पाहिलं तर या ठिकाणी त्यांनी फॉर्म भरत असताना एनी अदर डॉक्युमेंट असं निवडलेलं आहे. बघा, तुम्ही पाहू शकतात, एनी अदर डॉक्युमेंट निवडलेलं आहे आणि खाली लिहिलं आहे रहिवासी प्रमाणपत्र. आता सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे, आता या ठिकाणी हे जे डॉक्युमेंटचं नाव लिहिलं आहे त्यांनी, रहिवासी प्रमाणपत्र, हे या ठिकाणी त्यांनी सविस्तर लिहिल्यामुळे, ते मराठीत टाकल्यामुळे ते त्या ठिकाणी येत नाही आहे. आता रहिवासी प्रमाणपत्रालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतात रेसिडेन्शियल सर्टिफिकेट. त्याला आपण शॉर्टमध्ये म्हणूया RC, कॅपिटलमध्ये म्हणतो मी RC. मी काय केलं मित्र हो, फक्त RC असं लिहिलं, रेसिडेन्शियल सर्टिफिकेट. ठीक आहे. आणि खाली अपडेट या बटनावर क्लिक केलं. अपडेट या बटनावर क्लिक केलं. डाटा सेव्ह झालेला आहे. ओके या बटनावर क्लिक करतो. आता पुन्हा मी काय करेल, या ठिकाणी हे सेम राहू देईल, हे पण सेम असेल. फक्त जो ॲड्रेसचा जो रकाना आहे, रेसिडेन्स डिटेल्स, या ठिकाणी मला नॉट सेम असंच ठेवावं लागेल. मला पुन्हा सेम करता येणार नाही. जर सेम जर केलं तर पुन्हा जैसे ते परिस्थिती होऊन जाईल, म्हणून नॉट सेम ठेवतो. बाकी सगळं सेम करूया आपण. आणि या ठिकाणी अवेलेबल क्लिक करतो. इथं सेम दाखवतो आणि या ठिकाणी लिहितो ॲक्सेप्ट अँड व्हेरीफाय बाय BLO. आणि खाली शेवटी मित्र हो, सबमिट या बटनावर क्लिक करतो.
तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे हा एरर निघून गेलेला आहे आणि आपला जो फॉर्म आहे तो व्हेरीफाय झालेला आहे. धन्यवाद.